कमी पाणी होतं त्यांना टाकलं ना ट्रॅक्टर. चालू आहे वाटतं पाणी. आता हा पुलिया पुरा खाल करून गेलं. ते कालपासून आला आहे 6 वाजेपासून. आता रात्र गेली आणि पूर्ण रस्ता बंद आहे. इथून पुराळा, ढेमरीणटोला, मोरपार तिकडं बिज्जेपारपासून हा रोड चालते. हा संपर्क तुटला आहे. खूप त्रास होत आहे जाण्या येण्याच्या मार्गाला. आणि हा रस्ता खूप लांब आहे ना, सालेकसापर्यंत जाते. तिकडून तर 30 किलोमीटर फिरून जावं लागते. या जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील सिरपूर धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आलेले आहे. या धरणातून वाहणाऱ्या वाघ नदीवरील सिलापूर येथील पुरावरून 8 ते 10 फूट पाणी वाहत आहे. आपण बघू शकता ही नदी अतिशय वेगाने वाहत आहे. या नदीला पूर आल्यामुळे 2 गावाचा संपर्क तुटला आहे. काल संध्याकाळी या नदीवर एक घटना घडली होती. ट्रॅक्टर नेत असताना ट्रॅक्टर आणि ड्रायव्हर वाहून गेला होता. ड्रायव्हरला बचावण्यात आलेला आहे. देवरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून देवरी तालुक्यातील सिरपूर धरणाचे 7 गेट 3 फुटांना उघडण्यात आलेले आहे. पहिल्यांदा या धरणाचे 7 गेट उघडण्यात आलेले आहे. या क्षेत्रात ग्रामीण भागामध्ये पाऊस पडत असून त्याचा परिणाम धरण साठावर होत असल्याने 7 गेट ओपन करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठाचे गावकऱ्यांना सतर्कचा इशारा दिला आहे. साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.